नमस्कार, स्वागत आहे तुमचं चॅनलवर। आजचा जो व्हिडिओ आहे तो आपल्या पोल्ट्रीबद्दलच आहे। तर विहीर तुम्ही बघितलेलीच आहे आणि इथे आतमध्ये जे आहे ना जाळीच्या आणि विहिरीच्या मध्ये तर विहिरीला अशी गोल जाळी केलेली आहे आणि यामध्ये खूप पिल्लं जे आहेत अडकतात। खूप वेळा मला ते काढायला साधारण एक दीड तास लागतो, कधी-कधी 2-2, 3-3 पिल्लं अडकतात। आम्ही खूप पद्धतीने जे आहे ना विटा वगैरे लावून असे जे आत खालून जाणारे जाळीच्या खालून जाणारे जे पिल्लं असतात ना तर विटा वगैरे लावलेला प्रयत्न केलेला आहे। तर कधी-कधी काय होतं की त्या उकरून काढतात आणि त्या विटा फळ्या पण ठेवलेल्या आहेत प्लाऊड वगैरे। तर आमच्या पद्धतीने जे आहेत ना प्रयत्न मी इथे केलेले आहेत, कारण इथे आम्ही सिमेंटचं वगैरे दाबून कोबा वगैरे केलेला नाही आहे। तर हे पिल्लू जे हे आतमध्ये अडकलेलं आहे आणि साधारण 2-1 तासापासून हे आतमध्येच आहे। पण काय होतं की आल्यानंतर सगळ्या कोंबड्या गोळा होतात आणि खाद्याचा टाईम झालेला नव्हता, तर त्या खात्याचा टाईम देखील झालेला आहे आणि पिल्लू ना खूप वेळचं जे आहे ना तर ते अडकलेलं आहे आणि त्याला कसं तरी इकडे यायचं आहे कोंबड्यांकडे आणि सगळ्या कोंबड्या ज्या आहेत तर त्यांचं लक्ष जे आहे त्या पिल्लाकडेच आहे की ही कसं बाहेर निघणार आहे आणि हे नेहमीचंच असतं यांचंवालं। तर मग मी आता दरवेळी काय करत असते, तर ते साईडनी एक लाकडाची जी फळी आहे ती मी इथे खाली टाकलेली असते, कारण तिथून शक्यता आहे पिल्लं बाहेर जाण्याची। तर ते पिल्लूला लालच दाखवायची काहीतरी खाण्याची, म्हणजे ते आपोआप जे आहे ना ते बरोबर बाहेर येईल आणि आता ते बघा अशा पद्धतीने बाहेर येत असतं। सगळेच पिल्लं येत नाही आहेत, आता हे खूप लवकर आलं। काही पिल्लं जे आहे 1.5-1.5 2-2 तास घेतात आणि तुम्ही बघू शकता हे पिल्लू पुन्हा आतमध्ये जाण्यासाठी किती उडी मारून वरती, म्हणजे त्याला यायचं इकडं आला तरी पण त्याला तिकडे जाण्याची पुन्हा हे होते। तर अशा पद्धतीने ही पिल्लं पण खोडीचीच असतात आणि सांगायचं म्हटलं ना तर खूप अवघड आहे पिल्लांचं। खूप पिल्लं आहेत आतमध्ये, इथे विहिरीचं पाणी आहे आणि भीती वाटते। पण एकदा एक पिल्लू असं आतमध्ये गेलं होतं आणि ते खालचं जे मधलं जे तुम्हाला कोपरा दिसतो आहे तर खालीपर्यंत गेलं होतं। तर मी ते दुपारी बघितलं आणि कारण मी आता ते पिल्लू आतून खाली जाऊन तर काही असे आतमध्ये जाळीच्या आतमध्ये अक्का किंवा हे जात असतात, पण मी काही जात नाही आहे, कारण मला माझ्या स्वतःवरती अजिबात विश्वास नाही आहे की माझा बॅलन्स मी सांभाळू शकते विहिरीच्या कडेकडेने चालायला। तर विहिरीच्या जाळीच्या आतून चालायला जागा आहे, भरपूर प्रमाणात स्पेस आहे, पण माझा काही स्वतःवरतीच विश्वास नाही आहे। मी कधी पण म्हटलं तरी खाली पडू शकते असं मला स्वतःलाच वाटतं। तर त्यामुळे मी ते भानगडीत पडत नाही आहे, विहिरीच्या आसपास आतमध्ये मी जात नाही आहे। तर अक्कांनी 2-3 वेळा आतमध्ये जाऊन ही पिल्लं बाहेर पण काढलेले होते आणि मी त्यांना नेहमी नाही म्हणत असते की नका जाऊ, कशाला रिस्क घेतात पिल्लांची वगैरे, पण त्यांची खूप वर्षापूर्वीची प्रॅक्टिस आहे। जेव्हा विहिरीला जाळी नव्हती तेव्हा देखील त्या विहिरीच्या कडेकडेने चालायच्या आणि आता जाळीला धरून त्यांना अगदी सोपं वाटत होतं। तर अशा पद्धतीने हे पिल्लू जे आहे तर ते खूप पटकन मी इथं आता आज बाहेर काढलेलं आहे आणि एक पिल्लू जे आतमधल्या खालच्या कपारीला गेलेलं पिल्लूसुद्धा ते कसं वरती आलं त्याच्या पद्धतीने गवताने वरती आलं आणि वरती आल्यानंतर ते ह्या कॉर्नरला आलं। त्यानंतर मी त्याला बाहेर काढलं। मला वाटलं की पडलं विहिरीमध्ये आणि गेलं असेल, आता मरून गेलं की काय, आणि विहिरीतलंच पाणी आम्ही पितो त्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम व्हायचा। तर दुपारची वेळ होती तर मी त्या पिल्लाकडे लक्ष दिलं होतं खूप वेळ। ते फिरतच असतं, त्यांचं जे पायाची जी पकडण्याची घट्ट पकडण्याची जी त्यांची सवय असते ना तर ती खूप चांगली पद्धत आहे। तर ते घट्ट पकडून ते पिल्लू वरती आलं असावं एखाद्या वेळेस आणि ते वरती आल्यानंतर ते अगदी एका कोपऱ्यावरतीच फिरत राहिलं आणि नंतर मग त्याला आम्ही बाहेर काढून घेतलं। तर अशा आतमध्ये गेल्याचे खूप किस्से आहेत आणि काय होतं आमच्याकडे एवढा वेळ नसतो की आम्ही आता इथे याला पण सिमेंट वगैरे करत बसायचं, आणि कधी सिमेंट असलं तर वाळू संपते, वाळू संपले की बरेचसे प्रॉब्लेम्स असे चालूच असतात। आता खडी पण संपलेली आहे, तर त्यामुळे आता हे बंद कसं करायचं, तर आम्ही विटा वगैरे लावूनच सध्या काम चालू ठेवलेलं आहे। तर अशा पद्धतीने मी आता खाद्य जे आहे तर उरलेलं जे खाद्य आहे तर ते आता इथे पाईपामध्ये टाकून देणार आहे, म्हणजे काय होणार आहे की कोंबड्या जे इतर खाद्य खाऊन घेणार आहे आणि मग अशा पद्धतीने त्यांचं जे आहे मी पूर्ण खाद्य नाही टाकणार आहे, मी थोडंसंच टाकणार आहे। नंतर कोंबड्याच त्यांच्या पद्धतीने जे आहे त्यांना जेवढं खायचं तेवढं खातील आणि थोडं वेळ लागणार आहे मला खाद्य टाकायला। तर एक कोंबडा जो आहे माझ्या हातात आलेला आहे, तर तो एकदम शांत कोंबडा होता आणि मला त्याला अगदी अलगद पकडता आलेला आहे। तर खूप बघा तुम्ही मस्त कोंबडा आहे, मला त्याला जवळून दाखवायचं होतं पण नंतर म्हटलं नको, आणि त्यामुळे मी असा जो कोंबडा आहे तो दिलेला आहे सोडून। आणि अशा पद्धतीने आता मी तुम्हाला ते कोंबड्यांचं सांगत आहे की पेरू कोंबड्या कशा खात आहेत। तर तुम्ही बघू शकता पेरूला जे अशा पद्धतीने दात वगैरे नख वगैरे मारतात आणि ते पेरूचं जे आहे अशा पद्धतीने ते नुकसान करणार आहे आणि हे पहिलंच माहिती होतं। आणि उन्हाळ्यामध्ये थंडगार म्हणून तुम्ही बघू शकता पेरूचा बाग त्यांना अगदी उत्तम आहे आणि ते खूप सावली असते, त्यामुळे त्यांना उन्हाळा जाणवेल असं तरी मला वाटत नाही आहे। आणि ते खूप गार आहे, पाणी ड्रिपचं पाणी आहे आणि ड्रिपच्या पाण्यामुळे ते थंडगार हवा आहे, अगदी इथे उन्हाळा अजिबात भासत नाही आहे।
आम्हाला असो किंवा कोंबड्यांना असो, कोंबड्यांना तर अगदीच थंडगार आहे, कारण नारळ जे आहेत पलीकडनं लावलेले त्याची छान अशी सावली आहे. तर हा मध्येच आर्यन पत्र्यावरून दिसलेला आहे, त्याच्याशी मी इथे बोलत आहे. आणि त्याच पद्धतीने कोंबड्या ज्या आहेत त्याच्या पद्धतीने इथे खाद्य त्यांचं खायचं चालू आहे. जे उरलेलं खाद्य असतं खाली पडलेलं त्यांचं खायचं काम चालू असतं. आणि अशा पद्धतीने ते पेरू देखील आता इथे खायला त्यांनी चालू केलेले आहेत. आणि पेरू आता निघतीलच. आता पेरूचं जे सीझन आहे ते चालू होणार आहे. पण मग आता पेरू किती निघतात हे सांगता येत नाही, कारण पाण्याचा जो आहे पाटावरचं पाणी आहे. आणि पाटाच्या पाण्याचं कसं असतं की पाणी आम्हाला कंटिन्यूच असतं. पाटाचं पाणी कधी थोडा वेळ जरी गॅप पडला ना तर लगेच येत असतं. तसं पाण्याचा अजून तरी प्रॉब्लेम झालेला नाही आहे. पण पाण्याचं सांगताच येत नाही आहे की लवकर जर पाटाला पाणी नाही आलं तर पिकांवरती परिणाम नक्कीच होतो. तर ड्रीप चालू असल्यामुळे थंड असं वातावरण त्यांचं इथे तयार झालेलं आहे. आणि ड्रीप चालू असल्यानंतर ते खूप इथे घाण करत असतात, म्हणजे खूप त्यांचं जे आहे तर चिखलाच असतं, त्यांचं जाणं येणं असतं. तर अशा पद्धतीने तुम्ही कोंबड्याच्या जास्त पेरूच्या झाडावरच इथे बघू शकता. पेरूच्या झाडावर त्यांनी खूप छान अशी जागा बनवलेली आहे आणि खूप छान बसतात त्या पेरूच्या झाडावरती. त्यांना पेरूच्या झाडावर खूप चांगलं करवतं, कारण मी खूप वेळा त्यांना बघितलेलं आहे की जास्तीत जास्त कोंबड्या ज्या आहेत ना तर पेरूच्या झाडावरती खूप बसलेल्या असतात. आणि त्या नेहमीच्याच कोंबड्या आहेत ना तर त्याच पेरूच्या झाडावर बसतात. बाकीच्या ज्या असतात त्या खाली चरत असतात आणि त्या ज्यांनी जागा पकडलेली आहे ना ते नेहमी त्या पेरूच्या झाडावरती फांद्यांवरती असतात. आणि आता ते पेरू पण खायला लागलेले आहेत. तर अशा पद्धतीने कोंबड्यांचं मला एवढं सांगायचं होतं की अशा पद्धतीने आमचा प्रॉब्लेम जो आहे पोल्ट्रीचा तो देखील होतो आहे. कारण पोल्ट्रीचा प्रॉब्लेम नाही आहे, हा पिल्लं जे आहे ते विहिरीच्या कडेने जात आहेत. तर त्यावरती सुद्धा इथे आता आम्हाला नियोजन करून घ्यावं लागणार आहे. विहिरीला जी जाळी आहे ती मुलांसाठी इथे मारून घेतलेली आहे. आणि तुम्ही आता इथे बघू शकता खत जे आहे ते सगळं भरून झालेलं आहे. सगळं म्हणजे अर्धी जी पोल्ट्री होती पहिली आपली तिची छोटे पिल्लं असायची तर ते पूर्ण क्लीन करून झालेलं आहे. आणि भांडे वगैरे त्यांनी असे मस्त वरती लावून दिलेले आहेत. आणि ते झाडून वगैरे सुद्धा चांगलं घेतलेलं आहे. गोण्या चांगल्या भरून ठेवलेल्या आहेत. आणि आता इथे मी पाणी पण साफ करून घेणार आहे, कारण संध्याकाळचा टाईम आहे आणि ते मी पाणी पण साफ करून घ्यायला आलेले आहे. प्लस म्हटलं की आपण पोल्ट्री कशी साफ केलेली आहे ते देखील इथे व्हिडिओ काढावा. आणि पोल्ट्री अशा पद्धतीने जे आहे कोंबड्या आज इथे कमी आलेल्या आहेत, कारण एरवी खूप असतात आणि आज जराशा रोजच्यापेक्षा मला कमीच वाटत आहे. आता ती तूस आणल्यानंतरच इथे कोंबड्यांचा आलेल्या बऱ्या राहतील, कारण खूप घाण करतात. मग तूस अजून आम्ही आणलेली नाही आहे. तूसची तर आता ऑर्डर दिलेली आहे, पण मग आम्हाला आता जसा वेळ मिळणार आहे तशी आमची गाडी तूस आणायला जाणार आहे, किंवा आम्ही डायरेक्ट रिक्षा जी आहे भाड्याने इथे करून तूस घेऊन येणार आहोत. तर कोंबडी इथे अंड्याला बसलेली आहे. 5-5:30चा वेळ आहे. कोंबड्या संध्याकाळपर्यंत अंडे देत असतात. तर 4-5 अंडे संध्याकाळचे नेहमी निघत असतात. तर अशा पद्धतीने आता पाणी जे आहे तर हे काढून घ्यायचं आहे, साफसफाई करून घ्यायची आहे. कोंबडे मस्त असे फिरत आहे, त्यांना छान वाटत आहे. पत्रा जो आहे तर खाली मस्त इथे पण थंडगार जागा आहे. पत्र्यावरती नारळाची सावली असल्यामुळे इथे असा उन्हाळा जाणवायचा विषय नसतो. कोंबड्यांना खूप छान वातावरण इथे तयार झालेलं आहे. आणि नारळाला जी ताटी आहे तर त्यालासुद्धा कंटिन्यू आम्ही पाणी देत असतो. आमचं बेसिनचं भांड्याचं जे पाणी आहे तर त्याची सिस्टीम जी आहे, आम्ही आंघोळीचं पाणी म्हणा किंवा बेसिनचं भांडे धुण्याचं रोजचं डेलीचं जे पाणी आहे तर ते डायरेक्टली आमच्या नारळाला जात असतं. आणि जिथपर्यंत जाणार आहे तिथपर्यंत, किंवा मग आमचं नारळाचं सेपरेटच आपण भरणं म्हणतो तर ते पण आम्ही स्पेशली नारळाला पाणी काढून देत असतो. त्यामुळे ते थंडगारपणा नारळाचा नेहमीचाच असतो. आणि नारळावरती इथे पाऊस न झाल्याचा काही परिणाम नाही झालेला, कारण आम्ही नारळाला कंटिन्यू इथे पाणी देत असतो. तर अशा पद्धतीने भांड्यांमधली घाण जी आहे ती काढून घ्यायची आहे. तर ज्यांनी पोल्ट्री क्लीन केली आहे त्यांनी भांडे असे वर करून दिलेले होते, आणि त्यांच्याकडून अशी चूक झाली की ते भांड्यावरती राहिल्यामुळे एका नळीवरती जास्त प्रेशर आला. ती नळी तुटली नाही, निसटली, आणि सगळं पाणी जे आहे ते बरंचसं पाणी जे पोल्ट्रीमध्ये गेलं. तर ते बरं झालं की लवकर मी तिथे लक्ष दिलं, म्हणजे मी त्याच टायमिंगला बाहेर आले आणि मी ते बघितलं. तर ते कसं पाणी वगैरे नळी वगैरे निघलेली होती. तर मी खूप फास्ट तिथे पळत गेले आणि मी पहिला जो आहे तर आमचा मेन कॉक आहे तो बंद केला, म्हणजे पोल्ट्रीमध्ये कोंबड्यांना जे आहे ते पाण्याचा सप्लाय येतो तर तेच मी बंद करून टाकलो, म्हणजे जे आहे तर पोल्ट्रीमध्ये खाली जास्त ओलं होणार नाही आहे. कारण जे खत आहे ना तर त्याच्यामध्ये पाणी जर गेलं ना तर त्याचा खूप घाण वास येतो, आणि तसंच काहीतरी होणार आहे, कारण खतावरती पण बरंचसं पाणी गेलेलं होतं. आता मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. तर अशा पद्धतीने जे आहे पोल्ट्रीचं जे आहे तर नळी निघाल्यानंतर म्हणजे आपल्याला कंटिन्यू लक्ष पण द्यावं लागतं. नुसतंच पोल्ट्री करायची नाही, आपल्याला तिथे चक्कर पण मारावे लागतात. आणि मी इथे चक्करला आले नसते तर अशा पद्धतीने ते जे आहेत पाणी खूप खाली गेलं असतं, आणि आमची वरची जी टाकी आहे, मेन टाकी आहे, तर ती पूर्ण रिकामी झाली असती आणि आम्हाला स्वतःला वापरायला पाणी राहिलं नसतं. आम्ही वरच्या टाकीतनं सगळ्यांना पाणी ते करून घेतलेलं आहे.
तर ही सिस्टीम जी आहे तर ती आम्ही मोठी टाकी आणलेली आहे आणि छोटी जी 500 लिटरची टाकी आहे ती आम्ही आता खाली करून घेतली आहे आणि 1000 लिटरची टाकी वरती लावलेली आहे. तर एखाद्या वेळी नक्की प्रॉब्लेम होऊ शकतो की एखादं पाणी जे आहे भांडं वगैरे जरी आपलं पाण्याचं खाली विसरून राहिलं तरीसुद्धा पाणी खाली जातं. तर असं झालेलं आहे. तर हे आहे निघलेलं पाणी तुम्ही बघू शकता. अगदी हे जे झालं तर 6:30च्या दरम्यान झालं होतं. त्याचा पण मी ते लगेच व्हिडिओ काढून घेतला. म्हटलं की अशा पद्धतीने पण चुका होतात पोल्ट्रीमध्ये. तर जे पाणी आहे तर ते ह्या भांड्यात खाद्याच्या भांड्यांमध्ये सांडलं बरंचसं आणि बरंचसं पाणी जे आहे तर इकडे तिकडे पोल्ट्रीमध्ये खालच्या बाजूने गेलं. पण मी अगदी मला वाटतं 10-1 मिनटातच मी बघितलं असेल आणि मोठा जो म्हणजे खूप घाण वास आला असता पोल्ट्रीमध्ये तर तो पुढचं जे होणार होतं ते नाही झालं. कारण खूप पाणी जर गेलं तर व्हिडिओला इथेच पूर्ण विराम देणार आहोत आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत. तर लवकरच भेटूया. तोपर्यंत चला टाटा बाय बाय. एवढ्या वेळ तुम्ही कुठे काय लक्ष देत होतात कारण आम्ही घरीच असतो कारण आम्हाला काही एवढं काही काम नसतं तर मग आम्ही हे लक्ष न देता मी काय करायचं तर हा देखील एक पॉईंट होतो. तर तुम्ही बघू शकता कोंबड्याच्या इतर हे पाणी पण प्यायला बसलेले आहे. तर चला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण नवीन व्हिडिओबरोबर लवकरच भेटणार आहोत. नवीन एखाद्या ब्लॉगबरोबर भेटूया. पोल्ट्री व्यतिरिक्त आपण एखाद्या फॅमिली ब्लॉगमध्ये नक्कीच भेटूया. तर चला